नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससी साठी एक कणा म्हणून काम करणारं जे टेलिग्राम ॲप आहे तर ते अलीकडे बंद झालेलं आहे. तर एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेसह इतर सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचबरोबर शेअर मार्केट घ्या किंवा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये टेलिग्राम जे ते आपण जर बघितलं तर बॅकबोन म्हणून काम करतं. पण आता ते ॲपच बंद करण्यात आलेला आहे. हा केंद्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय. मग हा का घेण्यात आला का नाही थोडा आता आपण इथं बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिनीट होत आहे म्हणजे नीटची एक्झाम जी आहे तर ती परत होणार आहे. कारण मागच्या वेळी काय झालं होतं, पेपर लीक झाला होता. मग ती 21 जूनला परीक्षा होणार आहे. मग आता आपण जर बघितलं 21 जूनला या परीक्षेमुळे काय झालं तर जो काही पेपर आहे तर तो लीक झाला आणि आमच्याकडे पेपर आहे असं काही टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलं की तुम्ही आम्हाला 50,000 द्या, 1,00,000 द्या, आम्ही तुम्हाला जो परत लीक झालेला पेपर आहे तो पुन्हा तुमच्यापर्यंत सेंड करतो. तर असे मेसेज टेलिग्रामवर फिरायला लागले आणि केंद्र सरकारने लगेच आजच असे मेसेज दिसायला लागले आणि आजच अशी ऍक्शन घेतली की टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते सरकारने बंद केलेलं आहे. आता हे पुन्हा कधी सुरू होणार आहे तर टेलिग्राम चॅनल पुन्हा सुरू होईल 22 जून रोजी. कधी? एक्झाम झाल्यानंतर 22 जूनला हे ॲप पुन्हा सुरू होईल. आणि त्याचबरोबर बघा जे केलेले मेसेज आहे ते आपण एडिट करू शकतो, जुने मेसेज, तर ते फीचर 30 जून पर्यंत बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे ॲप तर 22 तारखेला सुरू होईल पण 30 जून पर्यंत एडिट करण्याचं जे ऑप्शन आहे तर ते सुद्धा बंद असणार आहे. ते डायरेक्ट 30 जूनला ओपन होणार आहे. तर नीटमुळं हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, इथं काही गोष्टी लक्षात घ्या ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारल्या जाऊ शकतात किंवा एक जनरल नॉलेज म्हणून माहित असायला हवे की हे टेलिग्राम चॅनल जे ते कोणत्या कायद्यानुसार बंद करण्यात आलं तर माहिती तंत्रज्ञान कायदा साल 2000 याचा कलम कोणता आहे तर या कायद्याचं कलम आहे 69A. यानुसार टेलिग्राम ॲपवर बंदी घालण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं तर हा कायदा जो आहे भारतातील सायबर गुन्हे आणि ई कॉमर्स नियंत्रित करणारा महत्वाचा कायदा आहे. हा कायदा 2000 सालचा लागू कधी झाला तर 17 ऑक्टोबर 2000 साली हा कायदा लागू झालेला आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने माहित असायला पाहिजे. मग बाकी आता मी तुम्हाला म्हणणार होतो की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, पण आता टेलिग्राम ॲपच बंद आहे. तर आपलं व्हॉट्सअपचं देखील चॅनल आहे अभ्यास मित्र नावाने, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपली परीक्षेसाठी एक नवीन बॅच सुरू होते ग्रुप सी साठी विजेता बॅच, आणि पुढच्या वर्षीच्या कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. त्यासाठी आपला ॲप डाउनलोड करा. बाकी इन्स्टाचं पेज फॉलो करू शकता कारण ते अजून सुरू आहे. तर धन्यवाद. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.